ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा। 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा। युतीच्या घोषणेआधी ठाकरे बंधूंकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचा यापुढे खात्मा केल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर चुकाल तर संपाल, तुटू नका फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका, निवडणुकांसाठी ठाकरेंचं आवाहन। मराठी माणूस कुणाच्या वाटेला जात नाही आणि त्याच्या वाटेला कुणी गेला तर त्याला तो परत जाऊ देत नाही। आता चुकाल तर संपाल, उद्धव ठाकरेंचं मतदारांना आवाहन। ठाकरे बंधूंचं एकत्र येणं म्हणजे भीतीसंगम प्रीतीसंगम नव्हे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंच्या युतीवर टीका। आपलं अस्तित्व शोधणारे दोन पक्ष एकत्र आलेत। ठाकरे बंधूंनी एकत्रित आल्यानं फार काही घडेल असं वाटत नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात सध्या मुलं पळवणाऱ्या दोन टोळ्या, ते राजकीय पक्षातील मुलं पळवतायत। भाजप आणि शिवसेनेतील पक्षप्रवेशावरून राज ठाकरेंचा टोला। फक्त मतांकरिता भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत। देवेंद्र फडणवीसांचा जन्मच हिंदुत्वासाठी झालाय। पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगू नये। राज ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार। आमच्यातल्या वादापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे। राज ठाकरेंकडून पुनरुच्चार, तर एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। युती दरम्यान उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। अल्लाह हाफिज बोलतानाचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। आम्हाला हिंदुत्व शिकवायला गेलात तर माझ्याकडे खूप व्हिडिओ। राज ठाकरेंचा हिंदुत्वावरून फडणवीसांना थेट इशारा। बाळासाहेबांनंतर ठाकरे बंधूंकडे कोणतेही विचार उरलेले नाहीत। ठाकरे बंधूंनी विचाराच्या राजकारणाला दफन केलंय। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची सडकून टीका, तर राज आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण केवळ संधी साधूपणा असल्याचा फडणवीसांचा आरोप। मराठी अस्मितेसाठी नव्हे तर पक्षांच्या अस्तित्वासाठी ठाकरे बंधू एकत्र। 2017 मध्ये उद्धव ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक का पळवले होते? आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना सवाल। उद्धव ठाकरेंनी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास संपवलाय। नेते कार्यकर्ते का सोडून गेले याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंची युती राज्यातील ऐतिहासिक पर्वाची सुरुवात। राम लक्ष्मण एकत्र आलेत। मुंबई मराठी माणसाची, हा ठाकरेंचा वचननामा। संजय राऊतांचं विधान। ठाकरे बंधूंच्या युतीवर आशिष शेलारांची टीका। आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का? त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का? शेलारांचा ट्विट करत राज ठाकरेंना सवाल। भावनिक आवाहन करून चालणार नाही। मतदार विकसित मुंबईलाच मतदान करणार। कुणाचीही युती झाली तरी काही फरक पडणार नाही। जनतेला यांची नौटंकी समजलीये। ठाकरे बंधूंच्या युतीवरून बावनकुळेंची टीका। मुंबईकर ठाकरे बंधूंच्या आघाडीचे 12 वाजवणार। संजय राऊतांनी ठाकरे बंधूंचे 12 वाजवण्यासाठी दुपारी 12चा मुहूर्त निवडला। भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा। गुलाल उधळून गोड वाटून आनंद साजरा करा, मनसेच्या कार्यकर्त्यांना सूचना। पुण्यातील अलका टॉकीज चौकात मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा एकत्र जल्लोष। बाळासाहेबांसोबत उद्धव आणि राज ठाकरेंचे पोस्टर्स दाखवत जयघोष। मुंबई महानगरपालिकेत फक्त ठाकरे ब्रँड। कार्यकर्त्यांनी परिधान केले मशाल आणि मनसेच्या रेल्वे इंजिनचं चिन्ह असलेले टी-शर्ट। शिवतीर्थवर जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांकडून युतीचा आनंद व्यक्त। महाराष्ट्र म्हणजे ठाकरे। मुंबई महापालिकेत विरोधकांना भिंगरी लावून पळून जावं लागणार। कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त। तात्या विंचूच्या बॅनरच्या माध्यमातून भाजपसह एकनाथ शिंदेंवर टीका।
ठाण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। ढोल ताशांच्या गजरात मनसैनिकांकडून जल्लोष साजरा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा। नाशिकच्या सातपूरमध्ये मनसैनिकांचा जल्लोष। मनसे नेते सलीम शेख यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी एकत्र बसून ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद ऐकली। माजी महापौर किशोरी पेडणेकरांसह दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती। ठाकरे बंधूंची युती महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची। राज्याच्या राजकारणाला दिशा मिळेल। ठाकरे बंधूंच्या युतीवर अंबादास दानवेंचं विधान। उबाठाकडे कोणताही पर्याय न उरल्याने मजबुरीने राज ठाकरेंना सोबत घेतायत। ठाकरेंची युती कधीपर्यंत टिकेल हे काळच सांगेल। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। आमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा दिवस। आशिष शेलारांसारख्या पांचट बुद्धीच्या माणसाच्या टीकेला उत्तर देण्याची गरज नाही। विनायक राऊतांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेला बाळा नांदगावकरांची गैरहजेरी। प्रकृती ठीक नसल्याने बाळा नांदगावकर अनुपस्थित राहिल्याची माहिती। ठाकरे बंधू राजकारणासाठी एकत्र। कुठे गेले भोंगे, कुठे गेली हनुमान चालीसा। नवनीत राणांचा राज ठाकरेंना सवाल। तर पालिका निवडणुकीत ठाकरेंचं दुकान बंद होईल। नवनीत राणांची टीका। ठाकरे बंधूंनी एकत्र येणं हा त्यांचा निर्णय। मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित साटम यांची प्रतिक्रिया। दिल्लीचे बूट चाटणाऱ्या लाचार लोकांनी त्यांचं राजकारण करावं। आम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये। ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठलाय। संजय राऊत यांची भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवर नाव न घेता टीका। ठाकरे बंधू मराठी माणसांसाठी एकत्र। मुंबईचा महापौर मराठीच होणार। विरोधकांनी कितीही बूट चमकवले तरी त्यांचं नशीब चमकणार नाही। मनसे नेते संदीप देशपांडेंची विरोधकांवर टीका। दोन्ही राजकीय पक्ष एकत्र। कार्यकर्त्यांसाठी हा क्षण खूप मोठा। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात जागा वाटपावर चर्चा। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया। आजचा दिवस माझ्यासाठी सणासुदीचा। जगभरातील मराठी माणसासाठी आनंदाचा दिवस। ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे नेते अभिजित पानसेंची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा परिणाम होणार नाही। राज ठाकरेंकडे कोणीही लोकप्रतिनिधी नाही। आनंद अडसूळ यांची टीका। तर ठाकरेंचे बहुसंख्य नेते आज आमच्यासोबत। अडसूळ यांचं वक्तव्य। मुंबईत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत 200 जागांवर एकमत। उर्वरित 27 जागांचा निर्णय समोरचा उमेदवार पाहून घेणार। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार। अमित साटम यांची प्रतिक्रिया। नवी मुंबई शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको। भाजपच्या माजी नगरसेवकांची भेट घेत गणेश नाईकांकडे मागणी। युती झाल्यास मोठी बंडखोरी होईल। माजी नगरसेवकांनी दावा केल्याचा सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांची मंत्रालयात जवळपास 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा। नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। या दोन नेत्यांचं मनोमिलन होणार का याकडेही लक्ष। आगामी निवडणुकांच्या रणनीतीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची तयारी सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सर्व शिवसेना मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक। महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांवर चर्चा। महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू। कोणताही वाद नाही। भाजपकडून कोणताही कार्यकर्ता बंडखोरी करणार नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबईत आज संध्याकाळी 7 वाजता अजित पवार पक्षातील आमदारांसोबत चर्चा करणार। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठकीचं आयोजन। महापालिका निवडणुकीसाठी जबाबदारीचं वाटप होण्याची शक्यता। भाजप प्रदेश कार्यालयात निवडणूक संचलन समितीची बैठक। भाजप मनपा निवडणुकीचा अजेंडा आणि रणनीती ठरवणार। आमदार श्रीकांत भारतीय, विक्रांत पाटील, योगेश सागर, निरंजन डावखरे बैठकीला उपस्थित।
जालन्यात शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून अद्याप उत्तर नाही। भाजप सोबत येत नसेल तर इतरांसोबत आघाडीचा विचार करावा लागेल। जालना महापालिकेच्या युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान। पुण्यात माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश। निवडणुकीआधीच ठाकरेंची शिवसेना शहरात शून्यावर। 2017 मध्ये निवडून आलेल्या 22 नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक पक्षात शिल्लक नाही। मोठा भाऊ म्हणून 70% जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार। पुण्यातील जागा वाटपावर वसंत मोरेंची प्रतिक्रिया। दरम्यान पुणे महापालिका मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। निवडणुकीत युवकांना संधी देण्यात यावी। सिल्व्हर ओकवर जात शरद पवारांची भेट घेऊन मेहबूब शेख यांची मागणी। 21 जणांची यादी शरद पवारांना दिल्याची शेख यांची माहिती। नागपूर महापालिकेसाठी अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता। महायुतीत राष्ट्रवादी असणार की नाही याचा निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून प्रचाराला सुरुवात। जळगाव महापालिकेसाठी अद्यापही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युती संदर्भात निर्णय नाही। अजितदादांची राष्ट्रवादी ही महायुती म्हणून लढण्यास इच्छुक। 3 पक्षांच्या नेत्यांची महायुती संदर्भात बैठक होणार। शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते, त्यांच्यावर विश्वास ठेवणं अवघड। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसमोरच माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा शिवसेनेवर घणाघात। कल्याण डोंबिवलीमध्ये युतीची बोलणी सुरू असतानाच भाजपमध्ये आक्रमक सूर। नांदेड पाटबंधारे विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याची नोटीस। मनपाच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा रहिवाशांचा इशारा। पर्यायी घरकुल व्यवस्था तयार करून देण्याची मागणी। मुंबईत 200 जागांवर लढण्यासाठी आमची तयारी पूर्ण। प्रकाश आंबेडकर यांची माहिती। मुली पाहण्याचा कार्यक्रमही सुरू। मुलगी पसंत आल्यावर लग्न। प्रकाश आंबेडकर यांचं मिश्किल विधान। सोलापुरात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीच्या हालचाली वाढल्या। सोलापुरात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता। सन्मानपूर्वक जागा वाटप करून मनपा निवडणूक लढवण्यासाठी एकमत। नाशकात चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकली महायुती। 122 जागांपैकी शिंदेच्या शिवसेनेची 40 ते 45 जागांची मागणी। अजितदादांच्या राष्ट्रवादीची 20 ते 25 जागांसाठी मागणी। इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे भाजपसमोर मोठा पेच। अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका। 87 जागांवर काँग्रेसची तयारी पूर्ण। सूत्रांची माहिती। लवकरच स्वतंत्र लढण्याची काँग्रेसकडून घोषणा होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। अमरावती महानगरपालिकेत शिंदेची शिवसेना 18 जागांवर ठाम, तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवणार। जागा वाटपावर सध्या पक्षांची खलबत सुरू। काल आमदार रवी राणांनी मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेतली। ठाण्यात गुंड मयूर शिंदेचा भाजपत प्रवेश। संजय केळकर, निरंजन डावखर यांच्या उपस्थितीत भाजपत घरवापसी। दिल्लीतील नेत्यांच्या विरोधामुळे काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश थांबवला होता, मात्र मंगळवारी रात्री मयूर शिंदेचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। पुणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणातही आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष होण्याची शक्यता। माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा आरोप असलेल्या गणेश कोमकरची पत्नी निवडणूक लढवणार। कल्याणी कोमकरनं शिंदेच्या शिवसेनेकडून मुलाखत देत उमेदवारीची मागणी केली आहे। रायगडच्या निजामपूर विभागात शिवसेनेला धक्का। माजी सभापतींसह येरेदमधील कार्यकर्त्यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला फायदा होणार। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग। इच्छुक उमेदवारांकडून अर्ज खरेदीची प्रक्रिया सुरू। उमेदवारांना अर्ज खरेदीसाठी निवडणूक अधिकाऱ्याकडे चिल्लर जमा केली। कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी 510 उमेदवारी अर्जांची विक्री। 7 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी। प्रत्येक जण 4-4 नामनिर्देशन पत्र घेत असल्याची माहिती। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस ॲक्शन मोडवर। सांगलीतील तब्बल 1500 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई।
2 टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई, 365 शस्त्रांचे परवानेही रद्द. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत 126व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ. 389 पोलीस उपनिरीक्षकांनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. नाशिक ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.